नंतर घ्या. या लाईनमध्ये पण जागा आहे. इकडचे मागचे काही इकडच्या लाईनमध्ये येऊ शकतात. पटकन नंतर घ्या. प्रकार दुसरा, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत. एक दीर्घ श्वास घ्या. उजव्या हाताने डावा पायाचा अंगठा पकडायचा आहे. 2 लक्ष डाव्या हाताच्या अंगठ्यावर केंद्रित. दोन्ही पाय उलटे सरळ. तो हात वरती आहे छताकडे, त्याच्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना सरळ. 3 दुसऱ्या बाजूने. 4 लक्ष उजव्या हाताच्या अंगठ्यावर. जो हात छताकडे आहे त्याकडे. दोन्ही पाय पुढे सरळ. श्वास घेत कमरे सरळ. 5 दोन्ही हात खाली. 3
जा कमरे सरळ. 3 दुसऱ्या बाजूने 4 5 6. त्यानंतर कमरेचं सलग चक्र. डावीकडून आपल्याला पाठीचा कडा गोलाकार फिरवायचा आहे पहिले. दोन्ही हात कमरेवर. 1 श्वास सोडत समोरच्या दिशेने खाली वाकायचं आहे. 2 सर्वांनी करा. डावीकडून गोलाकार फिरायचा आहे. 3 डावा मुंडा दिला इकडचा डावा. पाठीमागे 4 उजवीकडे 5 समोर 6 उजवीकडून गोलाकार फिरायचा आहे. 7 पाठीमागे 8 डावीकडे 9 श्वास थोडा समोर 10 श्वास घे कमरेत सरळ. 11 दोन्ही हात खाली. 12 प्रकार सातवा आणि हालचाली दोन्ही हात कमरेवर. 1 मोठे वर द्या. मान खाली मागवायची आहे. मान सरळ. मान दिसते पाठीमागे. 2 3 4 5 6 7 8 9 10. अवकाश मान सरळ. मान डावीकडे आणि उजवीकडे खाली वाकवायची आहे. 1 डावीकडे खाली वाकवा. 2 3 4 5 6 7 8 9 10. मान सरळ करा. मुद्रा डावीकडे पाणी फुटवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 2 मिनिटं नाव त्यानंतर मानेचं सलग चक्र. काय नाव आहे? सूरज निराळे. आपण योगासन हे किती वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवत होतो? साधारण 2010 पासून. 2010 पासून आज जे दुसरं ग्रामामध्ये दादासाहेब कांगटे मंगल कार्यालयात जे योगासन शिकवून राहिले आपण, या योगासनाचा विद्यार्थी किती असतात? विद्यार्थ्यांचं किती विद्यार्थी आहेत टोटल? हे जवळपास 70 ते 80 विद्यार्थी आहेत. सर्व आपण योगासनमध्ये काय काय शिकवतो? सर्वजण योगासनमध्ये काय काय शिकवतो? योगासनामध्ये सगळे अशी आसनं शिकवल्या जातात की ज्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होईल, बौद्धिक आणि शारीरिक, आणि त्यांना एक सवय लागेल. त्यांच्या शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आपण क्लास संस्कार शिकवले. धन्यवाद सर. धन्यवाद.